नवा सिनेमा ना, बोलबोल राणी नावाचा नवा सिनेमा. नव्या सिनेमात आम्ही सगळे नव्याने एकत्र, आणि मला असं वाटतं की उत्तम गोष्ट, उत्तम कथा, धरून ठेवणारी कथा, मराठी चित्रपटांवरती प्रेम करायला लावणारी कथा, हे सगळंच मिळणार आहे. आणि मला असंही वाटतं की प्रेक्षकांनीच सांगावं की त्यांना नवीन काय काय मिळालं. प्लीज प्लीज नाही ते म्हणा, प्लीज 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 प्लीज. कॅन यू रिपीट द क्वेश्चन? या कथेचा मूळ विचार काय? म्हणजे असं सगळ्यांना समजेल, कॉमन लँग्वेज अक्रॉस नेशन, तर जिंदगी झंडबा फिर भी घमंडबा. सर्व कलाकारांसाठी एक प्रश्न आहे की बोलबोल राणीमध्ये तुमची भूमिका स्वीकारण्याचे मुख्य कारण काय होतं? हा हो, सिड. खरंच. काहीतरी म्हणा. पण कशा करतात ते जर महत्वाचं कारण आहे, तर खरंच. तेच आहे ना. आणि युनॅनिमसली तेच आहे, सिड. आणि या सिनेमासाठी मी आज जाहीर करतो की मला 4 कोटी रुपये मिळालेत. 4च मिळाले तुला? हो. माझा 4 दिवसांचा रूल होता. नाही, त्याला प्रॉफिट शेअरिंग आहे. मी बॅक एंडला आहे. बरं, या चित्रपटात तुमच्या भूमिकेतून प्रेक्षकांना नवीन काय मिळणार आहे? नवा सिनेमा ना, बोलबोल राणी नावाचा नवा सिनेमा. नव्या सिनेमात आम्ही सगळे नव्याने एकत्र, आणि मला असं वाटतं की उत्तम गोष्ट, उत्तम कथा, धरून ठेवणारी कथा, मराठी चित्रपटांवरती प्रेम करायला लावणारी कथा, हे सगळंच मिळणार आहे. आणि मला असंही वाटतं की प्रेक्षकांनीच सांगावं की त्यांना नवीन काय काय मिळालं. मम हेच आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर मी नाही देऊ शकत. भरपूर हेच आहे. नवी कथा, नवी पात्र, क्युरिओसिटी, थ्रिलर, खूप वेगळ्या जॉनरचा सिनेमा, खूप युनिक प्रिमाइस असलेला आणि खूप चांगला ब्रेव अटेम्प्ट आहे मराठी स्पेस मधला. मला असं वाटतं की एक वेल पॅकेज्ड स्टायलिश सिनेमा पण प्रेक्षकांना मिळणार आहे या निमित्ताने. आणि काही सिनेमे असतात जे ज्यांना एक ग्लोबल अपील असतं. मला असं वाटतं की बोलबोल राणीला ते अपील आहे की म्हणजे वेगळ्या भाषेतली लोक पण हा सिनेमा बघायला उत्सुक होऊ शकतात. तर ही पोटेन्शियल पण प्रॉब्ली पहिल्यांदा दिसेल लोकांना. थोडक्यात मराठी असला तरी फक्त मराठी माणसांपुरता मर्यादित न राहणारा सिनेमा आहे. सर्व आर्टिस्टसाठी तुमच्या भूमिकेसाठी तुम्ही कोणती विशेष तयारी केली होती? मी पुण्यावरनं सासवडला गेलो. आणि मी सुद्धा मुंबईहून वसईला गेलो. आणि काही या फिल्मची सगळ्यात छान गोष्ट हीच होती की कुठलीही तयारी करायची नव्हती, कारण सिडचं एक विजन होतं आणि यू जस्ट हॅड टू फिट इन दॅट विजन. दॅट्स इट. तयारी न करणे हीच तयारी केली आम्ही. हा सेम, म्हणजे तयारी करून सुद्धा उपयोग नाही झाला, कारण की तो कट बोलतच नव्हता. आम्ही करत जात होतो आणि तेही दिसेल काय पद्धतीने त्याने ते टिपलंय विवियननी. त्यानं खूप सुंदररित्या ते आलंय, आणि तुम्ही सुद्धा 17 जुलैला पाहाल. थँक्यू. एकमेकांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? मला खूप भारी वाटलं. आता हा प्रश्न. हे तिघं एकत्र आहेत. कसं होतं तुमचा अनुभव एकमेकांसोबत काम करण्याचा? एनरिचिंग होता. मला असं वाटतं की आम्ही खूप दिवसांनी, आम्ही जरी एकमेकांचे स्नेही असलो तरी खूप वर्षांनंतर काम केलं, तर माणूस म्हणून माझ्या मित्रात काय बदल झालाय किंवा ऍक्टर म्हणून माझा मित्र कसा ग्रो झालाय, हेही खूप छान बघता आलं, त्याचा विटनेस होता आलं. आणि काही ऍक्टर्स असे असतात ज्यांच्या, म्हणजे स्पेशली चिन्मयबद्दल मी हे बोलू इच्छिते की माझी तयारी म्हणजे आपण एक, मी तयार आहे, मी हे सगळं वाचलंय, धडा वाचलाय व्यवस्थित, प्रॉबेबल प्रश्न वाचलेत, पण आता चिन्मय काय करतो ह्याच्यावर पण माझं थोडं अवलंबून आहे बरं का. असं एक खूप कमी वेळेला होतं, तर तेही या वेळेला झालं. त्याच्यामुळे सिडला खूप थँक्यू. आम्हाला खूप लॉस्ट गोष्टी ह्याच्यामध्ये सापडल्यात, लॉस्ट इन ट्रान्सलेशन वाल्या गोष्टी.
खूप एकतर सगळ्यांबरोबर म्हणजे सई बरोबर आणि संभाजी बरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो. म्हणजे सई बरोबर एक फिल्म ह्याच्या आधी केली होती, पण आमचा एकही सीन एकत्र नव्हता किंवा आम्ही मॉब सीन्समध्ये एकत्र होतो असं म्हणता येईल फार फार तर. संभाजी वॉज कम्प्लिटली न्यू टू मी. पण ज्या रॉ एनर्जीने या दोघांनीही काम केलं त्यामुळे तुम्ही तुमचे जे काही ठोकतळे असतात किंवा नाही आपण अशाच पद्धतीने अप्रोच करतो वगैरे असं मुळात माझं असं काही नाहीये, पण जे काही थोडंफार होतं ते सुद्धा बाजूला ठेवून दिलं होतं मी. त्यामुळे खूप मजा आली काम करायला. आणि ज्याला गिव्ह अँड टेक असा एक घासून बुळबुळीत झालेला शब्द आहे, पण इथे खरंच इट वॉज गिव्ह अँड टेक. तुम जितना दोगे उतना मिलेगा. त्यामुळे त्याची एक वेगळी मजा होती. आणि आता जे एकटेच होते तो आहे ना. अरे, संभाजी पण आहे, सॉरी. या दोघांनी मला कंप्लीट केलं, मी एवढंच म्हणेन. तो सीन जो माझ्या डोक्यात तयार नव्हता किंवा मला समजत नव्हता काय अप्रोच घ्यायचा, सीडच्या प्रोसेसमुळे असेल किंवा त्या दोघांच्या एनर्जीमुळे असेल, या दोघांची एवढी मदत झाली मला प्रत्येक सीनमध्ये की तो एक पूर्णत्वाला गेला माझ्याकडून, जो मला माहीत नव्हता, तो स्पेस माहीत नव्हता. या दोघांमुळे शक्य झालं ते माझ्यासाठी. तर मजा आली. आणि बाकी या दोघांबरोबर काम करायला कोणाला मजा नाही येणार. सो आय रिअली एन्जॉयड. सुरू सर या सगळ्यांनी म्हणून तुम्हाला एकटं काय टाकलं होतं, काय कारण आहे? नाही, सिडनी टाकलंय. माझ्या दिग्दर्शकाने टाकलं, पण मला स्वतःबरोबर काम करून खूप मजा आली. एक तर माझा को ऍक्टर वेळेत यायचा, लवकर तयार व्हायचा, त्याला फार गेटअप पण नव्हता, त्याच्यामुळे फार ती कचकच नव्हती. आणि मजा आली. म्हणजे गिव्ह अँड टेक पण छान होतं. मी गिव्ह केलं की तो टेक करायचा. त्याने असं फार छान, मला फार मजा आली स्वतःबरोबर काम करताना. कलाकारांसाठी सर्वात आवडता सीन कोणता होता या बोलबोल राणी? अख्खी फिल्म. सीट सरांसाठी प्रश्न की बोलबोल राणीची ही संकल्पना कशी सुचली होती? कादंबरीतून. मी स्वतः केलेला आहे हा नाटक आधी आणि इट वॉज ऑलवेज देअर ऑन बॅक ऑफ माय माइंड. तर हेच निवडलं पहिल्या चित्रपटासाठी. नॅचरली इट वॉज अ नॅचरल सिलेक्शन. आणि या कथेचा मूळ विचार काय आहे? प्लीज नाही ते म्हण ना. प्लीज कॅन यू रिपीट द क्वेश्चन? या कथेचा मूळ विचार काय? म्हणजे असं सगळ्यांना समजेल कॉमन लँग्वेज अक्रॉस नेशन. तर जिंदगी झंडबा फिर भी घमंडबा. अजून माझा ऍक्टर नाही बघितलाय तुम्ही. हेच होतं. म्हणजे तो रोज एडिट मध्ये बसलेला असताना म्हणाले ऍक्टिंग, अजून माझा ऍक्टर नाही बघितला. ओके. असं म्हटलं जातं की कलाकार नेहमी दिग्दर्शकाला सतवतात. इथे सर्व कलाकार कंप्लेंट करतात की या दिग्दर्शकाने म्हणून आम्हाला सतवलं. त्यावर काय म्हणतात? ही कंप्लेंट नाहीये, हा आरोप पण नाहीये. म्हणजे हे असं करावं खरं तर दिग्दर्शकांनी. थोडा त्रास देऊन छान काम होतं. दिग्दर्शकाने नेहमी पुश करावं कलाकाराला, असं मला नेहमी वाटतं. दिग्दर्शकाने कलाकाराला त्या जागी पाठवावं किंवा घेऊन जावं जिथे तो कलाकार ह्याच्या आधी गेलेला नाहीये. आणि मला असं वाटतं ते काम सिडने खूप चांगलं केलंय. आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा आम्ही आमच्यासाठी ठरवलेलं वर्किंग टायटल जे या फिल्मचं होतं ते होतं विकृती प्रो मॅक्स. आणि ती विकृती कोणाची ह्या तर मी अजून वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. काय होता प्रश्न? दिग्दर्शकाने हो, हा चिन्मय दादा जसं म्हणत होता की त्याने आम्हाला पुश केलं, तर त्याने ढकललं विहिरीत आम्हाला. आणि त्यामुळे आम्ही पोहायला शिकलो. आणि त्यामधनं जे काही घडलंय ते तुम्ही विकृती प्रोमॅक्स किंवा जिंदगी झंडवा फिरवी घमंडवा किंवा बोलबोल राणी 17 जुलैला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा. संपूर्ण तुम्ही मिळून एकदा प्रेक्षकांना आवाहन करायचं. बोल राणी हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. किती तारखेला? 17 जुलैला. तर थिएटरमध्ये जाऊन प्लीज, फक्त थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपट नक्की पहा. थँक्यू. थँक्यू.